प्रश्न क्रमांक 1. इंडिका हे प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिले? पर्याय ए. मेगास्थनीज, बी. फाहियान, सी. ह्युएन सांग, डी. आल-बेरोनी. पर्याय ए. मेगास्थनीज हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. अशोकाच्या शिलालेखात कोणती भाषा सर्वाधिक वापरली गेली आहे? पर्याय ए. संस्कृत, बी. प्राकृत, सी. पाली, डी. फारसी. पर्याय बी. प्राकृत हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए. 1520 साली, बी. 1526 साली, सी. 1530 साली, डी. 1540 साली. पर्याय बी. 1526 साली हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. मुघल साम्राज्याचा अधःपात कोणत्या बादशहाच्या काळात सुरू झाला? पर्याय ए. अकबर, बी. जहांगीर, सी. औरंगजेब, डी. शहाजहान. पर्याय सी. औरंगजेब हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. प्लासीची लढाई बॅटल ऑफ प्लासी कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए. 1750 साली, बी. 1776 साली, सी. 1761 साली, डी. 1757 साली. पर्याय डी. 1757 साली हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर राज्याभिषेक कोणत्या वर्षी केला? पर्याय ए. 1630 साली, बी. 1670 साली, सी. 1674 साली, डी. 1680 साली. पर्याय सी. 1674 साली हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. 1857च्या बंडात कोणते शहर बंडाचे मुख्य केंद्र होते? पर्याय ए. दिल्ली, बी. कानपूर, सी. लखनौ, डी. वरील सर्व. पर्याय डी. वरील सर्व हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. आझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते? पर्याय ए. भगतसिंग, बी. सुभाषचंद्र बोस, सी. चंद्रशेखर आझाद, डी. राजगुरू. पर्याय बी. सुभाषचंद्र बोस हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. पहिला भारतीय नोबेल पारितोषिक विजेता कोण होता? पर्याय ए. सी. व्ही. रमन, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. हरगोविंद खुराना, डी. मदर तेरेसा. पर्याय बी. रवींद्रनाथ टागोर हे बरोबर उत्तर आहे.